टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही, याच्यामध्ये फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। फिर्यादी ज्यावेळेस दवाखान्यामध्ये ॲडमिट होते त्यावेळेस आपण पोलिसांना तिथे स्टेटमेंट घेण्यासाठी पाठवलं होतं। त्यावेळेस डॉक्टरांनी ते जबाब देण्याच्या स्थितीत नाही असं लेखी दिलेलं होतं। त्यानंतर त्यांचं डिस्चार्ज झाल्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले, आपण गुन्हा नोंद केलेला आहे। मात्र तुमची सीडीआर काढण्याची मागणी देखील केली जाते आणि तुमच्यावरती गंभीर आरोप केले जातात की आरोपींना पाठवी घातलं होतं। नाही, हे खोटं आहे। दुसरं एक प्रकरण आहे, कातखडे नावाचा युवक बेपत्ता आहे आणि त्याची मिसिंग दाखल झालेली आहे आणि त्याचा शोध चालू आहे आमचा। मात्र 3 दिवस झालं गुन्हा दाखल होऊन अद्यापही आरोपीच्या अटकेच्या संदर्भात काय कारवाई केली आतापर्यंत, कुणाला ताब्यात घेतलंय, चौकशी केली, नक्की काय? अटकेच्या अनुषंगाने आम्ही 2 पथके रवाना केलेले आहेत। आरोपी मिळून येतच त्याला अटक करू आहोत। आणखीन एक प्रकरण समोर येते, इथल्या कालिका देवी विद्यालयात जे भाषण झालं होतं त्यामध्ये लहान मुलांना धमकी देण्यात आली होती, त्या प्रकरणात काही कारवाई करणार आहेत पोलीस? हां, त्या प्रकरणामध्ये संबंधित शाळेचे जे प्राध्यापक आहे ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्याची तजवीज ठेवली। काल पोलीस प्रशासनाने वन विभागाने एकत्रित खोक्याच्या घरी रेड केली होती, काय काय आढळून आलं त्या ठिकाणी आणि विशेष म्हणजे आता तिथं ती जी जागा आहे ती जागा खरंच त्याची आहे का वन विभागाची आहे, नेमकी कशा पद्धतीने त्याची कारवाई सुरू आहे? काल वन विभाग आणि पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या राहते घरी छापा मारला होता। त्या छाप्यामध्ये जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जाळे लागतात ते जाळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। तसेच जे काही वाळलेलं जे मांस आहे त्या मांसाचे काही अवशेष भेटलेले आहेत, ते अवशेष वन्य विभागाने ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यावरून त्यांच्याकडे वेगळा सविस्तर गुन्हा नोंद करायची प्रक्रिया चालू आहे। मात्र काही हत्यार देखील त्या ठिकाणी सापडले होते, तर त्या हत्याराच्या अनुषंगाने काही वेगळा गुन्हा दाखल झाला का आणि गांजा देखील सापडला होता, त्याचा देखील वेगळा काही गुन्हा दाखल झाला का? गांजा सापडलेला मला माहिती नाही, त्याच्यामध्ये असेल तर ते त्या पद्धतीने निष्पन्न होईल। हत्यारं सापडले होते त्याच्यावरती काही वेगळा गुन्हा दाखल झाला? हत्यारं म्हणजे ते ऊसतोडीचे वगैरे हत्यारं होते, त्याच्यामध्ये काही कुऱ्हाडी होत्या, तर ते आदिवासी असल्यामुळे त्यांना लाकूड तोडीसाठी वगैरे लागू शकतात ते। सर, खोक्या भोसलेच्या बाजूला वैध वस्तू राहत होते, त्यांनी स्वतःहून त्याचं अतिक्रमण काढून घेतले। भविष्यात खोक्या भोसले जर अतिक्रमण असेल तर ते काढून घेण्याचा काही प्रस्ताव आहे? आमच्याकडे वन विभागाकडून काही प्रस्ताव आलेला नाही। सर, ती ज्या ठिकाणी राहत होता ती जागा वन विभागाची आहे का नेमकी कशी? अतिक्रमण केलं असे समजलं? ते वन विभागाची जागा आहे, प्राथमिकरित्या आम्हाला वन विभागाची असल्याची माहिती मिळाली आहे। त्याच्या संदर्भात अतिक्रमण असेल तर कारवाई केली जाणार का, कशी असेल? वन विभागाने पत्र दिले तर आम्ही नक्की त्यांना मदत करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।